मी संदीप चौधरी नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण लॉकिंग डिव्हाइस याविषयी माहिती पाहणार आहोत। साधारणतः जोडणी करताना आपण नट बोल्टचा उपयोग करतो आणि या नट बोल्ट हे टेम्पररी फास्टनर आहे। फास्टनरचे प्रकार आहेत टेम्पररी फास्टनर, सेमी टेम्पररी फास्टनर आणि परमनंट फास्टनर। त्यापैकी टेम्पररी फास्टनर हे नट बोल्टच्या साहाय्याने केले जाते, परंतु नट बोल्टच्या साहाय्याने करताना त्या मशीनचे पार्ट जोडणी करताना त्याच्या कंपनामुळे किंवा हालचालीमुळे हे नट बोल्ट ढिले होऊ शकतात। त्यामुळे त्यांना लॉक करणे आवश्यक असते आणि यासाठी आपण जे साहित्य वापरतो त्याला लॉकिंग डिव्हाइसेस असे म्हणतात। लॉकिंग डिव्हाइसेसचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते आता आपण पाहूया। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, पहिला आहे हेक्सागोनल लॉक नट किंवा लॉक नट। याला चक नट तसे जाम नट असेही म्हणतात। लॉक नट षटकोनी आकाराचा असतो, परंतु याची जाडी नेहमीच्या स्टँडर्ड नटापेक्षा कमी असते। तसेच दोन्ही पीसेस मशीनिंग केलेले असतात। लॉकिंग करण्यासाठी बोल्टवर प्रथम लॉक नट बसवून पूर्ण टाईट करतात, नंतर स्टँडर्ड नट बसवून त्यावर टाईट करतात। दोन स्पॅनरच्या साहाय्याने दोन्ही नटवर एकाच वेळेस प्रेशर देऊन एकमेकाच्या विरुद्ध दिशेने फिरवतात। त्यासाठी स्टँडर्ड नटला घटी दिशेत व लॉक नटला प्रति घटीवतीत फिरवतात। त्यामुळे नटच्या फेसेसच्या संपर्कात घर्षणामुळे ते एकमेकांना पकडतात व लॉक होतात। लॉक नटची जाडी 0.6D ते 0.8D इतकी असते। पुढचा आहे सिमॉन लॉक नट। हा षटकोनी आकाराचा नट असतो, परंतु या नटच्या वरील भागावर पोकळ भागात नायलॉन अथवा फायबर यापासून बनवलेली रिंग बसवलेली असते। या रिंगचा आतील व्यास संबंधित बोल्ट थ्रेडच्या मायनर डायमीटर पेक्षा कमी असतो। बोल्टवर सिमॉन नट टाईट करताना या नायलॉन अथवा फायबर रिंगवर अथवा इंटरसट बोल्टमुळे थ्रेड पडतात व त्यामुळे बोल्टवर नटची पकड जादा मजबूत बनते आणि पॉझिटिव्ह ग्रीन निर्माण होतो। व्हायब्रेटमुळे नट लूज होण्याचे टाळले जाते। नट सेल्फिंग लॉकिंग नट असेही म्हणतात। सेल्फिंग लॉकिंग नट स्टड बरोबर उपयोगात आणला जात नाही। श्वान नट। श्वान नटला व्हील्स नट असेही म्हणतात। श्वान नटच्या बाजूवर एका बाजूस अर्ध्या भागावर आडवा स्लॉट पाडलेला असतो। या स्लॉट पाडलेल्या बाजूवरील एक होल पाडलेले असते। स्लॉट वरील बाजूच्या भागांवर क्लिअरन्स होल असते, तर खालील भागावर होलमध्ये थ्रेड पाडलेले असतात। श्वान नटचा उपयोग करताना बोल्टवर हा नट प्रथम पूर्णपणे टाईट करतात, नंतर नट होलमध्ये एक स्क्रू बसवून तो टाईट करतात। स्क्रू टाईट करताना त्याच्या हेडमुळे नटच्या स्लॉटच्या वरील बाजूस खाली दाबला जातो। त्यामुळे बोल्टच्या थ्रेडवर नटचे थ्रेड दाबले जाऊन दोघांची पकड मजबूत असते। ग्रुव्हेड नट। हा एक षटकोनी आकारातील नट असून याच्या खालील बाजूस सिलेंड्रिकल भाग बसवलेला असतो। या सिलेंड्रिकल भागाच्या फेसवर ग्रूव्ह पाडलेला असतो। ग्रूव्ह नट हा जॉबच्या कडे जवळ असलेल्या होलमध्ये बोल्टवर बसवला जातो। नटचा दंडगोलाकार होलमध्ये जाण्यासाठी त्या होलच्या तोंडावर काउंटर बोरिंग केलेले असते। तसेच जॉबवर स्क्रू बसवण्यासाठी एक थ्रेडेड होल तेथे पाडलेले असते। बोल्टवर ग्रूव्ह नट पूर्ण टाईट करताना त्याच्या दंडगोलाकार भागावरील ग्रूव्हच्या थ्रेडेड होलच्या समोर
राहील याप्रमाणे टाईट करतात. नंतर जॉबच्या थ्रेडेड होलमध्ये एक स्क्रू अशा प्रकारे बसवतात की स्क्रूचे टोक नटच्या जाळ्यात जाते व त्यामुळे हा ग्रुवेड नट बोल्टवर लॉक होतो. ग्रुवेड नटला पेनिंग नट असेही म्हणतात. स्लॉटेड नट, कॅसल नट विथ स्प्लिट पिन. हेक्झॅगोनल नट, स्लॉटेड नट, कॅसल नट तसेच क्लेव्हिन पिन यांना लॉक करण्यासाठी स्प्लिटचा उपयोग करतात. स्प्लिट निर्णय वरील लॉक नट करण्यासाठी हे नट ज्या बोल्टला बसवले जातात त्या बोल्टवर स्प्लिट पिन करता थ्रेडेड भागाच्या टोकाजवळील होल पाडलेले असते. हेक्झॅगोनल नट स्प्लिट नीटले लॉकिंग करताना सर्वप्रथम बोल्टवर नट टाईट करतात. त्यानंतर बोल्टच्या होलमध्ये स्प्लिट पिन बसवून पिनची टोके एकमेकाच्या विरुद्ध वाकवतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्प्लिट पिन दाखवलेली आहे.